नमस्कार. आम्ही लातूरकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण लातूर स्पेशल अतिशय पारंपरिक असा पदार्थ पाहणार आहोत, तर ती म्हणजेच वेळ अमावशीची भजी. तर ही भजी वेळ अमावस्येला सगळ्यात खास बनवली जाते. त्यानंतर संक्रांतीची भोगी किंवा संक्रांतीची कर या दिवशी आवर्जून बनवली जाते. तर ही भजी कशा पद्धतीने बनवायची यासाठी आपण मेथी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याचसोबत कोथिंबीर, त्याचसोबत हिरवी चिंच. तर हिरवी मिळाली नसेल तर तुम्ही लालसुद्धा घेऊ शकता. त्याचसोबत काही कडधान्य घातली जातात. त्यामध्ये 1 वाटी हरभरा आणि 1 वाटी तूर आणि त्याचसोबत अर्धी वाटी शेंगदाणे आपण यामध्ये कुकरला याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तो अतिशय सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे हिरवे सुद्धा वापरले जातात किंवा जर एरवी दुसऱ्या सीझनमध्ये मिळत नसतील, तर मग आपण पूर्ण तयार झालेले सुद्धा घेऊ शकतो. त्याचसोबत एक मेथीची जुडी आणि एक कांदा पातची जुडी आपण छान कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी हिरवी चिंच घेतलेली आहे. तर जसा जसा चिंचेचा सीझन संपत जातो, तशीच ही चिंच तयार होते म्हणजेच लाल पडते. तर अशा पद्धतीने आपण चिंच छान शिजवून घेतली होती आणि त्या चिंचेचा आपण या ठिकाणी कोळ करून घेतलेला आहे. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर या ठिकाणी आपण 2 मोठे बाऊल बेसन पीठ घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणी केल्यानंतर भाजी पटकन तयार होते. तर या ठिकाणी लसूण आणि अद्रक याची भरपूर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचसोबत कढीपत्ता, कोथिंबीर आणि तुम्हाला बाकीचे जे कडधान्य मिळतील, वाटाणा किंवा वालाच्या शेंगा, हे तुम्ही यामध्ये टाकू शकता. गाजर हे ऑप्शनल आहे. तर हे तयार करण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 टीस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर भजी म्हटलं तर हा पारंपरिक आणि चटपटीत असा प्रकार आहे, म्हणजे आंबट आणि तिखट त्याचसोबत चमचमीत असा लागतो. त्यामुळे या ठिकाणी तेल भरपूर घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी फोडणी आहे. तर फोडणीमध्ये आपण 1 टीस्पून जिरा आणि 1 टीस्पून मोहरी छान कडकडू द्यायची आहे. म्हणजे ती पूर्णपणे तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने मोहरी फुटली की मगच आपण बाकीचे साहित्य टाकायचं आहे. याला फक्त जिरं, मोहरी आणि लसूण अद्रकची फोडणी असते. तर त्यामुळेच त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपली जिरं, मोहरी जी आहे ती छान फुलल्यानंतर यामध्ये मी 3 ते 4 टीस्पून लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. याला आपण जर वाटून घेतलं तर त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपण लसूण आणि अद्रक याची पेस्टसुद्धा लसूण आणि अद्रक छान भाजल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता आणि मेथी टाकून घेणार आहोत. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यामुळे आपल्या मेथीचा आणि कोथिंबीरचा जो वास आहे तो फोडणीमध्ये खूप छान पद्धतीने लागतो. तर या ठिकाणी मी एक अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे. त्यामुळे आपली भजी दिसायला खूप सुंदर दिसते आणि त्यासोबत आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे. 3 ते 4 टीस्पून या ठिकाणी लाल तिखट टाकलेले आहे. तर भजी म्हटलं की हा चमचमीत आणि चटपटीत असा प्रकार आहे. त्यामुळे आंबट आणि तिखट जास्त असेल तरच ती खाण्यासाठी मजा येते. तर या ठिकाणी आपण कढीपत्ता, कोथिंबीर आणि मेथी छान फोडणीमध्ये भाजून घ्यायची. त्यामुळे त्याचा एक मेथीचा जो फ्लेवर आहे तो भजीमध्ये पूर्णपणे उतरतो. त्यामुळे ती खाण्यासाठी खूप छान लागते. आता आपण उरलेली जी मेथी आहे ती सुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे. तर मेथी घेते वेळेस कधी स्वच्छ करून त्याची पानच घ्यायची. त्यामुळे ती छान लागते. तर आता आपण बाकीचे साहित्य टाकणार आहोत. म्हणजेच गाजर, वाटाणा किंवा वालाच्या शेंगा किंवा वालाचे जे बिया असतात त्याला पावटा म्हटलं जातं. तर तो सुद्धा अगदी थोडासा टाकला जातो. तर हे संपूर्ण साहित्य आपण अगदी थोडंसं परतल्यानंतर जो काही आपण चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तर ही हिरवी चिंच आहे. पण ती थोडीशी लालवट होत आलेली आहे कारण मकर संक्रांतीच्या दरम्यान चिंच बऱ्यापैकी तयार होते. तर आता आपल्याला हे जे आंबट आहे ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे आंबट आहे ते मी छान चाळून घेऊन टाकलेलं आहे, म्हणजे चिंचेचा यामध्ये कसलाही अंश जाणार नाही.
आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे जे आंबट आहे ते छान पद्धतीने शिजलं तरच त्याची जी चव आहे ती एक ऑथेंटिक प्रकारची म्हणजे पारंपरिक जुनी ज्या पद्धतीने भजी बनवली जायची त्याची चव लागते. आता आपण मेथी टाकणार आहोत. तर ही मेथी उरलेली आहे. मी एक जुडी मेथी घेतली होती. त्यामधली अगदी थोडीशी फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि बाकीची जी मेथी आणि कांदा पात आहे तो आपण आता या आंबट पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि याला आपण आता थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे फोडणी आहे आणि हा कांदा पात छान पद्धतीने शिजला जातो. त्याचसोबत आपण या ठिकाणी वाटाणे किंवा गाजर, वालाच्या शेंगा ज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा फोडणीसोबत छान शिजतात. तर अशा पद्धतीने आपण ही जी फोडणी आहे किंवा मग चिंचेचं जे आंबट आहे ते अगदी छान पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे. तर आता ही जी भजी आहे ती 2 प्रकारे केली जाते. तर यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी या ठिकाणी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी 1, 2 ते 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर ही जी भजी आहे पिठल्याप्रमाणे वरून पीठ जे आहे ते पेरून सुद्धा केली जाते किंवा मग अशा पद्धतीने पिठामध्ये अगदी कोमट पाणी टाकायचं आणि हे जे पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मिक्सरने किंवा मग तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. तर अगदी एकजीव असं आपण ज्या पद्धतीने कढीला पीठ घेतो त्याच पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर या दोन्ही पद्धतीने आपण ही भजी बनवू शकतो. आपल्याला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने आपण बनवू शकता. तर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपलं जे बेसन पीठ आहे ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आणि ही जी प्रोसेस आहे अगदी पटकन करायची कारण आपण बेसन पीठ पाण्यामध्ये म्हणजे उकळीमध्ये जर टाकलं तर ते पीठ लगेच घट्ट होतं. त्यामुळे याला अगदी फास्ट हलवायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. कारण यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात असतात आणि गरम उकळीच्या पाण्यामध्ये जर आपण पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला सतत हलवत राहायचं आहे कारण आपलं जे पीठ आहे ते बुडाला लागण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने जर भजी केली तर त्याला जास्तीत जास्त वेळ शिजवावं लागतं किमान 21 ते 30 मिनिट. तर आपण यावरती झाकण ठेवून सतत एक 5 ते 10 मिनिटांनी याला हलवत राहायचं आहे. कारण पीठ बुडाला लागणार नाही आणि त्यामध्ये करप वास येणार नाही. त्यामुळे आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जर आपण उकळीमध्ये वरून बेसन पेरून जर भजी केली तर ती थोडीशी लवकर होते आणि जर पाण्यामध्ये मिक्स करून केली तर त्याला थोडासा कच्चा वास येतो. म्हणून याला खूप चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने साईडला तो एक लेयर आला पाहिजे म्हणजे चिकटली पाहिजे म्हणजे आपली भजी चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे असं समजून जातं. तर आता आपण जे काही याला सोले म्हटले जातात म्हणजे तूर, हरभरा, शेंगदाणे, वाटाणे तुम्ही यामध्ये उकडवून घेतलेले असतात आणि फक्त ते आपण पीठ शिजल्यानंतर टाकायचे असतात. आपलं बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजल्यानंतरच आपण हे जे सोले आहेत ते यामध्ये टाकून घेतो. अशा पद्धतीने आपली छान अशी भजी शिजत आलेली आहे आणि यावरती आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि ती छान मिक्स करायची आहे. तर विशेषतः ही भजी जी आहे ती हिवाळ्यामध्ये बनवली जाते म्हणजेच तेव्हा सर्व पालेभाज्या किंवा मग फळभाज्या भरपूर प्रमाणात आलेल्या असतात आणि हा खूपच ऑथेंटिक आणि खूप पौष्टिक असा प्रकार आहे. त्यामुळे ही भजी हिरव्या चिंचेची किंवा लाल चिंचेची दोन्ही प्रकारे बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता आपली भजी जी आहे ती खूपच अप्रतिम झालेली आहे आणि याला कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीची जी भजी आहे ती एक वेळा बनवल्यानंतर विना फ्रीजशिवाय तुम्ही 3 ते 4 दिवस बाहेरसुद्धा ठेवू शकता आणि ती खूप छान पद्धतीने टिकते. तर ही खाण्यासाठी लातूरकरांसाठी एक मेजवानीच असते कारण शाकाहारी लोकांची पहिली पसंती म्हणजेच वेळामुशीची भजी आणि हा प्रकार खूपच पारंपरिक तर आहे पण खूपच भन्नाट लागतो. तर त्यावरती आपण जो तडका मारला जातो तर तो तडका पाहणार आहोत. मी एका छोट्या पातेल्यामध्ये
एक 4-5 टीस्पून तेल घेतलेलं आहे आणि एक 15 ते 20 पाकळ्या लसूण आपण अगदी ठेचून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकायची आणि आपला जो लसूण आहे तो टाकायचा. तर अशा पद्धतीने आपला तडकासुद्धा तयार आहे आणि आपण आता भजी, भाकरी ही प्लेटिंग करून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी ही जी प्लेटिंग आहे ती गरम भज्जीची दाखवत आहे. जर ही भज्जी जशी-जशी थंड होत जाईल, तर ती नंतर घट्ट होते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप चवदार लागते. तर अशा पद्धतीने आपण भज्जी घेतलेली आहे आणि त्यावरती आपण जो काही तडका घेतलेला आहे, तो तडका यावरती टाकून घ्यायचा आहे. तर यासोबत शक्यतो ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तर त्याला रोडगे म्हटले जातात आणि ते अतिशय पातळ, अगदी छोटे-छोटे रोडगे तयार केले जातात. या ठिकाणी आपण ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. तर भज्जीसोबत आंबील किंवा मठ्ठासुद्धा घेतला जातो आणि भज्जी, भाकरी याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच अप्रतिम लागतं आणि हा एक ऑथेंटिक प्रकार आहे, जो खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे. तर वेळ अमावास्या, मकर संक्रांतीची जी भोगी असते किंवा मकर संक्रांतीची कर, तर हा पारंपरिक प्रकार बनवलाच जातो आणि तो खाण्यासाठी तर खूपच अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.